नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आचार्य सुमित गुरव या चॅनलवरती। आज आपण भेटत आहोत ते म्हणजे आपल्या राशी चक्रापैकी सर्वाधिक बुद्धिमान, चतुर आणि बोलक्या अशा राशीबद्दल म्हणजेच मिथुन राशीबद्दल चर्चा करण्यासाठी। आज आपण जाणून घेऊ मिथुन राशीचे लोक कसे असतात, यांच्या आयुष्यामध्ये नातेसंबंध, प्रेम संबंध कसे असतात, कोणते करिअर फील्ड यांच्यासाठी सुटेबल असतात, त्याचप्रमाणे आयुष्यात काय काळजी घेतली तर यांचं आयुष्य आणखीन चांगलं बनू शकतं। आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण बोलणार आहोत कुठल्या प्रकारच्या उपासना किंवा उपाय या अंमलात आणल्यानंतर यांना नक्कीच त्याचा लाभ होऊ शकतो। आता मिथुन राशीची काही मूलभूत माहिती सांगायची झाल्यास, मिथुन राशीचा राशीस्वामी म्हणजे बुध ग्रह आहे। आता बुध म्हणलं की आपसुकच बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, लर्निंग कॅपेबिलिटी आणि चतुराई हे मनाने झालं। त्यात पुन्हा यांची राशी आहे ती म्हणजे वायू तत्वाची। त्यामुळं आपल्याला मिथुन राशीची लोक ही खूप जास्त क्युरियस, खूप जास्त विचार करणारी आणि सतत काही ना काही नवीन क्रिएटिव्ह आयडिया एक्सप्लोर करणारी असलेली पाहायला मिळतात। हे लोक फार काळ एका ठिकाणी अडकून राहू शकत नाही। ह्यांना आयुष्यामध्ये वागण्या, बोलण्याचा आणि विचार करण्याचं देखील स्वातंत्र्य हवं असू शकतं। आता आपण बोलणार आहोत मिथुन राशीच्या काही पॉझिटिव्ह क्वालिटीज बद्दल म्हणजेच सकारात्मक गुणांबद्दल। यामध्ये सर्वप्रथम मला सांगायला आवडेल ह्या लोकांचं कम्युनिकेशन स्किल। मंडळी, ह्यांचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य अगदी जबरदस्त असतं। ह्या लोकांच्या बोलण्याने खूप लोक लवकर प्रभावित होतात। तसंच कुठल्याही प्रकारच्या गर्दीमध्ये म्हणजे क्राऊडमध्ये ही लोक अगदी सहजरित्या मिक्स होऊन जातात। दुसरी पॉझिटिव्ह क्वालिटी मिथुन राशीची सांगायची झाल्यास, हे लोक अतिशय इंटेलिजंट आणि स्मार्ट पद्धतीचे असतात। म्हणजेच काय, कुठलीही नवीन गोष्ट हे लोक खूप लवकर आत्मसात करतात। यांचा लर्निंग स्पीड हा खूप जास्त फास्ट असतो। तसंच कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यामध्ये आणि इन्फॉर्मेशन गॅदर करण्यामध्ये हे लोक फार पुढे असतात। तिसरी पॉझिटिव्ह क्वालिटी मिथुन राशीची बोलायचं झाल्यास, यांची मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी। काय मंडळी, ह्या लोकांना कधीच एका चौकडीत किंवा पठडीमध्ये अडकून राहायला आवडत नाही। त्यामुळं कायमच आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यावरती यांचा भर असतो आणि त्यामुळेच ह्या लोकांमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण किंवा मल्टी टॅलेंट असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। आता चौथी क्वालिटी जी मिथुन राशीबद्दल सांगावी वाटते ती म्हणजे यांचं सोशल आणि फ्रेंडली नेचर। मंडळी, यांना रोज वेगळ्या वेगळ्या लोकांशी भेटणं, लोकांशी संवाद साधणं, लोकांशी बोलणं आणि नेटवर्किंग करणं हे प्रचंड आवडतं। त्यानंतर पाचवी क्वालिटी जी मिथुन राशीची चांगली मला वाटते ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीनुसार स्वतःला अडॅप्ट करण्याची यांची क्षमता। हे लोक कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला इतकं छान पद्धतीने मोल्ड करून घेतात की कितीही प्रकारचे नकारात्मक किंवा निगेटिव्ह सिच्युएशन जरी आली तरी त्यातून अगदी थंड डोक्याने योग्य तो मार्ग यांना नक्कीच सापडतो। आता मिथुन राशीच्या निगेटिव्ह क्वालिटीज किंवा काही दोषांबद्दल बोलायचं झाल्यास सर्वात पहिला मुद्दा मला सांगावा वाटतो तो म्हणजे यांचं सतत आणि पटकन बदलणारं मन। मंडळी, यांचा सर्वात मोठा दोष जो मला जाणवतो तो म्हणजे इनकन्सिस्टन्सी। अहो, यांचा आज एक विचार तर उद्या दुसराच। त्यामुळे काय होतं, महत्वाच्या वेळेला काही ठिकाणी निर्णय घेताना यांचं खूप जास्त कन्फ्युजन सुद्धा निर्माण होऊ शकतं। त्यानंतर दुसरा नकारात्मक मुद्दा जो आपल्याला यांच्याबद्दल वाटतो तो म्हणजे ओव्हर थिंकिंगची सवय। अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा अतिविचार करून हे लोक स्वतःला अगदीच अननेसेसरी स्ट्रेस क्रिएट करून घेताना पाहायला मिळतात। याच्या पुढचा तिसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर तो मला असं वाटतं की एका गोष्टीमध्ये यांचं फार काळ लक्ष लागत नाही किंवा फोकस होत नाही। काय होतं, कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना मिथुन राशीचे लोक खूप जास्त हॅपी आणि एक्साइटेड असतात, परंतु कालानुरूप त्या गोष्टीतला त्यांचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो आणि बऱ्याच वेळेला त्यांनी हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला नेणं हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग होऊन बसतं। असे सुद्धा अनुभव आपल्याला येतात। यापुढे जो चौथा निगेटिव्ह मुद्दा मला मिथुन राशीबद्दलचा वाटतो तो म्हणजे इमोशनल स्टेबिलिटीची कमतरता। कारण काय, यांच्या सतत बदलणाऱ्या मूड्समुळे यांना कधीतरी अचानकच खूप जास्त हॅपी फील होतं किंवा कधीतरी अचानकच फार डल, इरिटेटिंग किंवा शांत राहण्याची इच्छा यांच्या मनामध्ये निर्माण होते। पाचवी नकारात्मक क्वालिटी जी यांच्यात मला पाहायला मिळते ती म्हणजे सिक्रेट्स फार काळ लपवून न ठेवता येण्याची यांची क्षमता। काय होतं, यांचा नैसर्गिक गुणधर्म म्हणजेच यांच्या बोलघेवड्या स्वभावामुळे हे बऱ्याच वेळेला लोकांशी बोलत असताना गरजेहून जास्त इन्फॉर्मेशन शेअर करून बसतात आणि भविष्यात स्वतःचं त्यातून नुकसान सुद्धा करून घेतात, असं सुद्धा माझ्या पाहण्यामध्ये आलेलं आहे। आता यांच्या रिलेशनशिप आणि करिअर बद्दल बोलायचं झाल्यास, कुठल्याही प्रकारच्या प्रेमसंबंधात आणि नातेसंबंधांमध्ये मिथुन राशीचे लोक आपल्याला फन लव्हिंग आणि रोमॅन्टिक असलेली पाहायला मिळतात। तसंच कोणत्याही प्रकारच्या नातेसंबंधात ह्या लोकांना स्वतःची स्पेस आणि फ्रीडम हा सर्वात जास्त महत्वाचा वाटतो। तसंच यांना नातेसंबंधांमध्ये यांचा जो पार्टनर आहे तो रोमॅन्टिक तसाच इंटेलेक्च्युअल असावा अशी सुद्धा यांची त्याच्याकडनं अपेक्षा असते। आता मिथुन राशीसाठी सुटेबल असलेल्या करिअर फील्ड्स बद्दल बोलायचं झाल्यास, ज्या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल आणि इंटेलिजन्स यांचा योग्य असा वापर होतो अशा क्षेत्रात हे लोक चांगलं परफॉर्म करताना पाहायला मिळतात। उदाहरणार्थ मीडिया, मार्केटिंग, सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, IT, कॉम्प्युटर क्षेत्र, तसंच अभिनय क्षेत्र आणि रायटिंग अशी सुद्धा
काही गोष्टी किंवा अशा सुद्धा काही फील्ड्स त्या पाहायला मिळतात ज्यामध्ये मिथुन राशीवाले आउट परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्या गोष्टीची काळजी मिथुन राशीवाल्यांनी घेतल्यास त्यांचं आयुष्य सुलभ होईल ह्याबद्दल बोलायचं झाल्यास सर्वात पहिलं मिथुन राशीवाल्यांनी आपला स्वतःचा फोकस वाढवण्यावरती भर द्यायला हवा. तसंच यांनी एकाच वेळेला अनेक गोष्टींमध्ये हात घालण्यापेक्षा कन्सिस्टन्सी वाढवण्यावरती लक्ष द्यायला हवं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे यांनी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये स्वतःचं मत परिवर्तन न होऊ देता अननेसेसरी गोष्टींनी स्वतःवरती स्ट्रेस निर्माण करून नाही घेतला पाहिजे. हे जर यांनी स्वतः आत्मसात केलं तर नक्कीच यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होताना दिसून येईल. आता आपण मिथुन राशीवाल्यांसाठी कोणत्या प्रकारच्या उपासना आणि काय उपाय केलेले त्यांच्यासाठी लाभकारक ठरतील ह्याबद्दल बोलायचं झाल्यास या लोकांना भगवान विष्णू तसंच सरस्वती देवीची उपासना करणं हे खूप श्रेयस्कर ठरू शकतं. त्यासाठी यांनी विष्णू सहस्त्रनाम किंवा सरस्वती स्तोत्राचं पठण अथवा श्रवण केलं तरी यांना लाभ होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर यांनी दर बुधवारी हिरव्या वस्तूंचं दान करणं हा सुद्धा यांच्यासाठी एक चांगला उपाय सजेस्ट करण्यात आलेला आहे. यांचा राशी स्वामी बुध असल्या कारणानं यांनी बुधवारच्या दिवशी दुर्वा गणपतीच्या मंदिरात अर्पण केल्या तर त्याचा सुद्धा खूप उत्तम लाभ लोकांना आतापर्यंत झालेला आहे. यानंतर यांनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत तर मेडिटेशन आणि प्राणायाम सारख्या गोष्टी यांनी आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये डेली रुटीनमध्ये इम्प्लिमेंट करायला हव्यात. तसंच दिवसातला काही कालावधी हा मोबाईल, लॅपटॉप तसंच सोशल मीडिया ह्याच्यापासून दूर राहून यांनी स्वतःमध्ये डोकवून स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला असता यांना स्वतःचा फोकस वाढवण्यासाठी त्या गोष्टीची मदत होईल. तर मंडळी, आज आपण चर्चा केलेली आहे मिथुन राशीबद्दल. आता आपण सांगितलेल्या किती गोष्टी तुम्हाला पटल्या. तुमची स्वतःची राशी किंवा तुमच्या जवळच्या कोणाची राशी मिथुन असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्या गोष्टी तुमच्याशी जोडाल्या आहेत. याच सारखा ऍस्ट्रोलॉजी बद्दलचा आणखीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज हे सुद्धा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माझा सर्वांना नमस्कार, धन्यवाद.